भारतातलं एक असं मंदिर ज्याच्यावर 17 वेळा आक्रमणे झाली तरीही हे मंदिर पुन्हा उभं राहिलं। या मंदिराचा हा इतिहास एकदा पाहाच। हे मंदिर म्हणजे सोमनाथ मंदिर। पौराणिक काळापासून या मंदिराचे उल्लेख सापडतात। या मंदिराचे वैभव इतकं अपाट होतं की तिथलं सोनं नाणं पाहून परकीय आक्रमकांची नजर मंदिराला लागली। 1026 मध्ये महमूद गझनीने यावर आक्रमण केलं आणि मंदिर लुटलं। शिवाय अनेक हिंदूंना मारलं। त्यानंतर खिलजीपासून ते औरंगजेबापर्यंत या मंदिरावर 17 आक्रमणे झाली, पण प्रत्येक हल्ल्यानंतर हे मंदिर पुन्हा उभं राहिलं। 1783 मध्ये अहिल्याबाई होळकरांनी मूळ मंदिराच्या बाजूला एक नवीन मंदिर बनवलं। आज आपण जे भव्य मंदिर पाहतो त्याचा संकल्प सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला होता। या मंदिराच्या आवारात एक बाणस्तंभ आहे, त्यावर लिहिलंय, येथून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत एकही जमिनीचा तुकडा लागत नाही। त्या काळी सॅटेलाईट GPS नसतानाही आपल्या पूर्वजांना ही गोष्ट माहीत असणं म्हणजे खरंच आश्चर्याची गोष्ट आहे। आता मला कमेंटमध्ये सांगा, 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे मंदिर कितवं ज्योतिर्लिंग आहे? आणि पेजला फॉलो करा, म्हणजे इंस्टाग्राम तुम्हाला नेहमी असेच व्हिडिओ दाखवत राहील।